तुम्ही देखील तुमच्या खास व्यक्तीसाठी असा रेड वेल्वेट केक एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी मी एका पॅनला तेल लावले, त्याच्यावर मैद्याने कोटिंग करून घेतली म्हणजे केक आपला खाली चिटकणार नाही. बाजूलाच मी 250 ग्रॅम रेड वेल्वेटचे प्रीमिक्स घेतले, त्यामध्ये थोडे तेल व पाणी टाकून असे बॅटर तयार करून घेतले व आपण जे मैदा लावलेला त्यामध्ये हे बॅटर टाकून घेतले. कढई देखील मी प्रीहीट करून घेतली आहे. पहिल्यामध्ये हा टोप ठेवला. 45 ते 50 मिनिटात हा केक शिजून तयार होतो. बारीक गॅसवरच हा केक बेक करायचा. माझ्याकडे टर्न टेबल नाही, त्यामुळे मी एक मोठे पातेले त्याच्यावर एक ताट किंवा परात ठेवून हा बेस ठेवायचा. धागा टाकून असे कटिंग करून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी 3 लेयर्समध्ये हा केक कट करून घेतला. व्हिप्ड क्रीम बीटरच्या सहाय्याने फेटून घेतली आहे. पाहू शकता, बाउल उलट केले तरी क्रीम आपली पडत नाही, म्हणजे सेट झाली आहे. केक बेस ठेवण्याआधी थोडीशी क्रीम लावायची आहे आधी व त्याच्यावर शुगर सिरप लावून घेतला. आपली क्रीम लावून घ्यायची आहे जी आपण फेटून घेतली आहे ती. ह्या क्रीमऐवजी तुम्ही चीज क्रीमचा देखील यूज करू शकता. मेल्ट केलेली व्हाईट चॉकलेट खूप सारी टाकून घेतली आहे. स्पॅच्युलाच्या सहाय्याने एकसारखी पसरून घेतली. पुन्हा व्हाईट चॉकलेटचे थोडेसे क्रश केलेले टाकून घेतले. दुसरा बेस ठेवला, त्याला देखील शुगर सिरप छानपैकी लावून घेतला. क्रीम लावून घेतली खूप सारी. पुन्हा व्हाईट चॉकलेट मेल्ट केलेली टाकली. क्रश केलेले व्हाईट चॉकलेट देखील टाकले. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चॉकलेटचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मी ह्या केकमध्ये चॉकलेटचा वापर जास्त व क्रीमचा वापर कमी केला आहे. आता शेवटचा जो केकचा बेस आहे त्यातला थोडासा बेस मी काढून घेत आहे. आपल्याला डेकोरेशन करण्यासाठी लागणार आहे. शेवटचा बेस देखील केकवर ठेवून घेतला, त्याला शुगर सिरप लावला. क्रीम आता सर्व बाजूने छानपैकी लावून घ्यायची आहे स्पॅच्युलाच्या सहाय्याने. आता क्रीम लावून झाल्यानंतर मी ह्या केकला सिंपल असे डिझाईन देणार आहे. बटर पेपर हार्ट शेपमध्ये कट करून घेतला, तो आपल्या केकच्या सेंटरवर ठेवून घेतला व अशा थोडीशी डिझाईन तयार करून घेतली आहे हार्ट शेपची. त्यावर जे आपण क्रंबल बनवले आहे रेड वेल्वेटचे ते टाकून घ्यायचे. खूप छान अशी डिझाईन ही वाटते, पाहू शकता तुम्ही. व बाजूने देखील सर्व बाजूने हे क्रंबल्स लावून दिले आहे. हार्ट शेपला फिनिशिंग देण्यासाठी मी स्टार नोझल जो छोटा असतो सर्वात त्याचा वापर केला आहे. बाजूने देखील त्याचाच वापर करून मी झिगझॅग असे डिझाईन बनवून घेतले आहे. पाहू शकता, सुंदर असा हा केक तयार झाला आहे. रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.